बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचा आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय। याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात। त्यात 3 महिलांचा समावेश आहे। त्यांच्या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्या आहेत याचा पोलिसांनी कसून शोध सुरू केलाय। बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर जोयलीत राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघींनाही पोलिसांनी अटक केली आहे। या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बदलापूरच्या जुवेलीतील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते। तिनं गर्भाशयात स्त्रीबीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते। गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती इंजेक्शन देत होती। तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करायची। गर्भाशयात स्त्रीबीजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही IVF सेंटरमध्ये पाठवायची। तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं। त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी गाडेकर हिच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन्स, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्र, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्र जप्त केली आहेत। महत्त्वाचं म्हणजे सुलक्षणा गाडेकर ही 1.5-2 महिन्यापूर्वीच नॅनो सिटीत राहायला आली होती। इथल्या सी विंगमध्ये 903 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती। मात्र काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या नावाची पाटी काढून टाकली। बदलापुरात वास्तव्याला येण्यापूर्वी ती काही दिवस वांगणीत राहायला होती। या ठिकाणी देखील तिनं घरांच्या खरेदी विक्री व्यवहारात अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। आता या अंडाशय तस्करी प्रकरणात पोलिसांच्या हाती आणखी कोणते धागेदोरे लागतात हेच पाहणं महत्त्वाचं आहे। सिद्धेश हरवटे, एकमत न्यूज, बदलापूर।